दिवाळी आली, सगळीकडे रोषणाई, फराळाची तयारी, खरेदी सुरू झालेली आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवाळीचा चांगलाच उत्साह आहे. दिवाळी हा सण आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण घरोघरी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी 5 दिवसांची असते, पण दिवाळी चांगलीच 15 दिवस आपण साजरी करतो. दिवाळीला सुरुवात होते ती धनत्रयोदशीपासून. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी अमृत पात्र घेऊन बाहेर पडले होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य मिळते आणि उत्साही वाटते. यासोबतच संपत्ती वाढते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. कोणकोणत्या शुभ गोष्टींची किंवा शुभ वस्तूंची खरेदी करू शकतो, हेच या व्हिडिओमध्ये आज मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. तर यंदा मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि संपत्ती 13 पट वाढते. तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:31 सुरू होऊन रात्री 8:13 असणार आहे. त्यामुळे यावेळी धनतेरस पूजेसाठी एकूण 1 तास 41 मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल. तर धनतेरसच्या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तर धनत्रयोदशीला खरेदी करणं शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने, चांदी, भांडी, झाडू इत्यादी शुभ वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे हा सर्वात सामान्य विधी आहे. शुभेच्छा आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी लोक या दिवशी सोन्याची नाणी, सोन्याचे बार किंवा सोन्याचे दागिने खरेदी करतात. तर सर्वसाधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा नेहमीच एक चांगला निर्णय मानला जातो, कारण सोन्याच्या किमती अलीकडच्या वर्षात लक्षणीय वाढलेल्या आहेत. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे हा नक्कीच चांगला निर्णय असू शकतो. तर या दिवशी बरेचसे लोक सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात. या वस्तूंशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणणे म्हणजे एक प्रकारचा लक्ष्मीचा आशीर्वादच आहे असे मानले जाते. जरी आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकत नसलो तरीही लहान सोन्याची किंवा चांदीची नाणी खरेदी करणे आणि अशा मौल्यवान धातूच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे कालांतराने जमा होऊ शकते आणि बचतीचा एक प्रकार म्हणून कामही करू शकते. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीला चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. नशीब आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी लोक या दिवशी चांदीची नाणी, चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करतात. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनसाठी जर तुम्हाला माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची जर अशी चांदीची मूर्ती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही धनतेरसच्या दिवशी या गोष्टी नक्कीच खरेदी करू शकता. तर चांदीच्या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तुम्हाला पर्याय म्हणून मी अशा गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर इथे पहा, मी एक अशी चांदीची छोटीशी तुळशी वृंदावन घेतलेलं आहे. एकदम छोटं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. तर एखाद्या पूजेमध्ये असे आपण तुळशी वृंदावन चांदीचं नक्कीच मांडू शकतो. तर पूजेमध्ये लागणाऱ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी तुम्ही नक्कीच धनतेरसच्या दिवशी करू शकता, ज्या शुभ आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळ खरेदी केल्याने आरोग्य, सौभाग्य आणि आरोग्याच्या दृष्टीने घरामध्ये शुभता येते. कारण पितळ हा गुरुदेव बृहस्पतींचा धातू मानला जातो. तो अत्यंत शुभ मानला जातो. तर त्यामुळे तुम्ही गुरुग्रहाच्या शांतीसाठी पितळेची भांडी जास्त वापरली जातात. तर धनतेरसच्या दिवशी अशा ज्या पितळी वस्तू आहेत किंवा देवघरातील देवांच्या मूर्ती असतील तर अशा मूर्तींची तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल किंवा अशी पूजेमध्ये आपल्याला दिवाळीच्या कुबेर मूर्ती लागते तर अशी कुबेरांची मूर्तीसुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. पूजेमध्ये लागणारं साहित्य, त्याचबरोबर अशी पितळी दिवेही तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. पुराणानुसार द्रौपदीला वरदान म्हणून अक्षय पितळेचे भांडे देण्यात आले होते. असे मानले जाते की अमृत कलश पितळेचे बनलेले आहे, कारण पितळ हा भगवान धन्वंतरींचा प्रिय धातू आहे. त्यामुळे लोक विशेषतः
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीच्या जन्मदिनी पितळेची भांडी खरेदी करतात. तसे या दिवशी कोणत्याही धातूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे महत्त्वाचे आहे, जसे सोने, चांदी, तांबे, पितळ, कांस्य, देवपूजेसाठी लागणारे, त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये लागणारं साहित्य जे की पितळी असेल अशा गोष्टींची तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता. धनत्रयोदशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ फळ देते आणि दीर्घकाळ टिकते, परंतु पितळ खरेदी केलेले 13 पट अधिक फायदा होतो. याशिवाय इतर अनेक भांड्यांची खरेदीही या दिवशी मोठ्या प्रमाणात होते. तर घराच्या मुख्य दरवाजाला किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण असं शुभलाभ लावतो, तर असं शुभलाभ हे तुम्ही पितळी स्वरूपात म्हणजे पितळी धातूमध्ये तुम्ही हे शुभलाभ नक्कीच खरेदी करून या दिवशी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला त्याची पूजा करून नक्कीच लावू शकता. तर दिवाळीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभलाभचे स्टिकर लावणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पावलांचा आकार हाताच्या तळव्या एवढा असावा, त्यात रंग लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी असावा. रंगीत पावलं देखील शुभ मानले जातात. बरेच जण अशी माता लक्ष्मीची चरणपादुका चांदीच्या बनवून घेऊन त्या घराच्या उंबरट्यावरती लावतात. तर लक्ष्मी चरणपादुका ठेवण्यासाठी घरातील प्रवेश ही सर्वोत्तम जागा आहे, कारण ती घराच्या आत जाणारा पॉईंट म्हणून काम करते. तर माता लक्ष्मीच्या अशा ज्या चरणपादुका असतात या आपण पूजेमध्ये सुद्धा मांडू शकतो आणि या चरणपादुकांची पूजा आपण दिवाळीच्या दिवशी नक्कीच करू शकतो. नंतर हे आपण चरणपादुका तुम्ही नक्कीच तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा कपाटामध्ये ठेवून देऊ शकता. आणि अशा दिवसांमध्ये म्हणजे शुभदिनी, त्याचबरोबर पौर्णिमेला, लक्ष्मीपूजनला, गुरुपुष्यामृत योगाला अशी आपल्याला या चरणांची नक्कीच पूजा करायची आहे. तर या शुभ दिवशी धने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत या धनोत्रयोदशीला धने आणा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. नंतर ते तुमच्या घराच्या बागेत, शेतात किंवा कुंडीत पेरा. असे मानले जाते की वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धीची कमतरता या गोष्टींमुळे कधीच राहणार नाही. तर या दिवशी तुम्ही झाडूही खरेदी करू शकता. झाडू खूप शुभ मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरासाठी झाडू खरेदी करू शकतो. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने गरिबी दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते. तर या दिवशी 11 गोमती चक्र देखील खरेदी करू शकता किंवा अशा 11 पिवळ्या कवड्याही आपण खरेदी करू शकता. दिवाळीच्या दिवशी या गोमती चक्राची किंवा या पिवळ्या कवड्यांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर त्यांना पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायचं आहे. असे मानले जाते की त्यामुळे घरात समृद्धी येते आणि घरातील लोक निरोगी राहतात. तर त्यानंतर असे मातीचे दिवेही तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकता आणि ही मातीचे दिवे आपण दिवाळीमध्ये नक्कीच लावायचे आहेत. या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची देखील खरेदी करू शकता. श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं, त्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही श्रीयंत्राची नक्कीच खरेदी करून आपल्या घरामध्ये या दिवशी नक्कीच त्याची स्थापना करू शकता. धनतेरसच्या दिवशी हिशोबांच्या वह्यांची सुद्धा खरेदी करून त्यांची पूजा केली जाते. तर या दिवशी अशा वह्या नवीन व्यवसायाला सुरुवात करणे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर यासाठी नवीन हिशोबाच्या वह्या तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. तर याचबरोबर आपण या दिवशी कमलगट्ट्याची माळ देखील खरेदी करू शकतो. व्हिडिओमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे या दिवशी पितळी गोष्टींची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशामध्ये तुम्ही अष्टलक्ष्मी दीपलक्ष्मी या सर्व दिव्यांची खरेदी नक्कीच करू शकता आणि त्याचा उपयोग तुमच्या रोजच्या पूजेमध्ये करू शकता. तर या दिवशी तुम्ही बत्ताशांची खरेदी करू शकता. हे साखरेचे बत्ताशे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी बत्ताशाचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवत असतो, त्यामुळे हे बत्ताशे तुम्ही धनतेरसच्या दिवशीच खरेदी करून ठेवायचे आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन फ्रीज किंवा
व्ही घेण्याचा विचार करत असाल तर ते खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीची ही चांगली वेळ आहे. हे केवळ शुभच नाही तर या सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती मोठ्या सवलतीचाही आनंद घ्यायचा असतो. तुम्ही आज वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह किंवा मोबाईल फोन इत्यादी खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अशा देवदेवतांची आपल्याला जे फोटो मिळतात तर या फोटोंची देखील खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते, तर या दिवशी तुम्ही धन्वंतरी देवतेचा फोटो खरेदी करून या दिवशी नक्कीच तुम्ही या फोटोची पूजा करू शकता. तर या दिवशी तुम्ही कुंकवाचीही खरेदी नक्कीच करू शकता. कुंकवाची म्हणजे तुम्हाला वर्षभर जे कुंकू लागत असेल देवपूजेसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी, तर याची खरेदी तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता. शुद्ध स्वरूपातील कुंकू खरेदी करून आपल्याला घरी आणायचं आहे. शंख हा खूप शुभ मानला जातो, तर धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरामध्ये धनाची वृद्धी होते असे मानले जाते. तसेच या दिवशी देवासाठी कपडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. तर या दिवशी बाजारातून आपल्याला जाडं मीठ नक्कीच विकत घ्यायचं आहे. असे केल्याने तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो. मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो आणि वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. धनलक्ष्मी कुंचनची देखील खरेदी तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता आणि त्याची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायची आहे. धनत्रयोदशीला मालमत्ता, घर, कार, सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण ते भाग्य आणि संपत्ती आकर्षित करते. त्याचबरोबर अशा काही गोष्टीही आहेत ज्या तुम्ही धनत्रयोदशीला खरेदी करू नयेत. काळ्या रंगातील वस्तू, लोखंडी भांडी, चाकूसारख्या धारदार वस्तू, काचेच्या वस्तू किंवा कृत्रिम दागिने खरेदी करणे टाळण्याचा या दिवशी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. घरी रिकामी भांडी आणू नका याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरी आणल्यावरती काही मिठाई त्या भांड्यांमध्ये ठेवायची आहे आणि नवीन भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.